परमपूज्य भगवाध्वज, आपल्या देशाचा तिरंगा याला वंदन करून आणि आजपर्यंत आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या आणि तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी आपल्या सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांना नमन करून मी मंगेश वसंत राजवाडे, राहणार डोंबिवली पूर्व, वरिष्ठ गट, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारातला शस्त्रसज्ज भारत आणि ऑपरेशन सिंदूर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, न भूतो न भविष्यती असे ऑपरेशन सिंदूर 10 मे 2025 रोजी यशस्वीरित्या पार पडले आणि आपण आपल्याच नाही तर जगासमोर पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर आणलं. आणि एक अनोखा योगायोग पण सांगतो, हाच 10 मे दिनांक पाकिस्तान विरोधी दिन म्हणून पाळावा हे आव्हान सावरकरांनी 1942च्या हिंदू महासभेच्या कानपूर अधिवेशनात केले होते. आहे की नाही अनोखा योगायोग? या एकमेव द्वितीय ऑपरेशन सिंदूरने अनेक शस्त्रसज्ज देश अवाक झालेत, कारण आपण आपल्या देशातच बसून पाकिस्तानला अक्षरशः सळो की पळो करून सोडला. जर पाश्चात्य देशांनी जगाला वर्क फ्रॉम होम दिलंय तर भारताने जगाला वॉर फ्रॉम होम दिले असं यापुढे म्हणायला हरकत नाही की नाही. पण मित्रांनो, हे सगळं का आणि कसं शक्य झालं? अर्थातच आपल्या तीनही सैन्य दलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, परंतु सुदैवाने आपल्या देशाच्या नेतृत्वाला सुद्धा याची अगदी योग्य पारख आहे की देशात नाना विविध विचारधारा असल्या तरी देशाच्या सुरक्षेसाठी सावरकरांच्याच विचारधारेवर चालण्याशिवाय तरणोपाय नाही. कसं तेही आपण पुढे पाहू. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक क्रांतिकारी नव्हते, तर द्रष्टे राष्ट्रनीतिकारही होते. अंदमानच्या राक्षसी जबड्यात जाताना अंदमान स्वतंत्र भारताचा नाविक तळ व्हावा हाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला. म्हणजेच स्वातंत्र्यबरोबर राष्ट्र सुरक्षा त्यांना किती केंद्रस्थानी होती हे अगदी स्पष्ट होते. म्हणूनच दुसरे महायुद्ध चालू झाल्यापासून ते अगदी त्यांच्या शेवटच्या भाषणापर्यंत आणि हिंदू महासभेच्या प्रत्येक अध्यक्षीय भाषणातून सावरकर तरुणांना सैन्यात जायला प्रवृत्त करत होते, सैनिकीकरणावर जोर देत होते. ज्यावेळी देशाचे महात्मा देश स्वतंत्र झाल्यावर सैन्यच नको म्हणत होते, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा वारंवार सावरकर हेच सांगत होते, हे स्वातंत्र्य शस्त्रबळानेच मिळाले आहे आणि हे स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शस्त्र सामर्थ्यच पाहिजे. विशेष करून 1956 साली लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आणि 1960 साली सर्व पक्षांनी सावरकरांचा साजरा केलेला मृत्युंजय दिवस या दोन्ही दिवशी झालेली सावरकरांची भाषणे म्हणजेच एखाद्या देशाला त्याचे संरक्षण धोरण कसे असावे याकरता उत्तम मार्गदर्शक तत्वेच आहेत असंही म्हणायला हरकत नाही. या दोन्ही भाषणांचा आपण धावता आढावा घेऊया. 1956 सालच्या भाषणात सावरकर म्हणतात, आज देश स्वतंत्र होऊन 9 वर्ष झाली. आजपर्यंत देशांच्या सीमावर 1 कोटी सैन्य उभं राहायला होतं. मित्रांनो, हे सावरकर त्यावेळेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणतायत, म्हणजे आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपलं सैन्यबळ किती झालं असतं याचं गणित आता तुम्हीच मांडा. या सैन्यबळाचा तुटवड्याचा भयान अनुभव आपल्याला 1962च्या चीन युद्धात आलाच. पुढे सावरकर म्हणतात, सैन्य अद्यावत करा, जग काही करो, आपण ॲटॉम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब बाळगलेच पाहिजेत. जर आपण शस्त्रसज्ज असू तरच ही आलेली लोकशाही आपल्याला उपभोगता येईल, नाहीतर पुन्हा कुठले बाहेरचे लुटारू देशावर चाल करून येतील. हिटलर आणि टोझोची उदाहरण देऊन त्यावेळेला देशात काही मतप्रभाव असेही होते की शस्त्रबळाने म्हणे शांती मिळत नाही. पण ह्याच भाषणात सावरकर त्यांना ठणकावून सांगतात, शत्रूचा किंवा दृष्टांचा नाश हा निर्बळाने होत नाही तर सबळाने होतो आणि सबळ शत्रूचा नाश हा सवाई बळाने म्हणजे अधिकतम बळाने होतो. हा सिद्धांत सावरकर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या तिन्ही देशांनी सवाई बळाने भलाढ्य हिटलरला कसा पराभूत केला हे उदाहरण देऊन सांगतात. 1960 सालच्या भाषणात सावरकर पुन्हा हीच भूमिका मांडतात, सैन्य अद्यावत करा, आता मला सूर्या तलवारी नको तर आधुनिक शस्त्रास्त्र हवी. जोपर्यंत जग अन्यायी आहे आपणही अन्यायीच असलं पाहिजे. जर आपलं शस्त्र, आपलं पोलाद हे सज्ज असेल तरच ही आलेली लोकशाही आणि त्यातली साधने आपल्याला उपभोगता येतील. याकरता त्यांचं एक विधान अतिशय समर्पक आहे, राष्ट्राची तरवार मोडली की त्याची लेखणी, त्याची कुंचली, त्याची वीणा हेही मोडून भंगून पडतात. याच भाषणात पुढे सावरकर म्हणतात, सैन्य आक्रमकच असलं पाहिजे, आपला देश स्वतःवर कोणावर हल्ला करणार नाही. पण जर भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर भारतीय सैन्य काय करेल याची भीती शत्रूला बसली पाहिजे. मित्रांनो, याचा अनुभव आपल्याला गलवान खोऱ्यात आलाच. भलाढ्य सैन्यबल असलेला चीन आपल्याशी वाटाघाटी करायला का बरं तयार झाला? कारण आपण आक्रमक झालो आहोत. अनेक भाषणातून सावरकर तरुणांना हे पण सांगत होते, तरुणांनी शस्त्र बनवणारे कारखाने, संरक्षण संशोधन संस्था यातही गेलं पाहिजे. ही पण एक देशभक्तीच आहे. शस्त्र निर्मिती आपल्याच देशात झाली पाहिजे. म्हणजेच आत्ताचा संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत
म्हणूनच मग अशी म्हटले ना, आपल्या देशाच्या नेतृत्वाला सावरकरांच्या विचारांची अगदी योग्य पारख आहे. या शस्त्र सामर्थ्याला अवैचारिक विरोध करणाऱ्यांना सावरकर सांगतात, परमेश्वरी इच्छा म्हणा किंवा निसर्गाचा नियम म्हणा, अति अहिंसेला जगात कुठेही स्थान नाही. शेकडो वर्ष अनेक हिंस्त्र पशूंमध्ये राहून या पृथ्वीवर माणसाचे अस्तित्व कायम आहे, कारण त्याने त्याच्या शारीरिक सामर्थ्याला कृत्रिम शस्त्राची जोड दिली. म्हणूनच मनुष्याने त्याच्या संरक्षणाकरता बनवलेले खड्ग किंवा शस्त्र हीच त्याची संरक्षण करती देवता आहे. पुढे सावरकर हे पण सांगतात, भगवद्गीतेतील तत्वे समजून वागावे. मित्रांनो, जर एखादा डॉक्टर किंवा इंजिनियर त्याला ही पदवी मिळाली म्हणून अभ्यासक्रमातल्या पाठ्यपुस्तकातील तत्वे अंमलात न आणता ती पाठ्यपुस्तके पूजत राहिला तर लोककल्याण होईल का? दुर्दैव हे आहे की आपले शेजारीच आपले शत्रू आहेत आणि त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी सीमेवर कुंपण घालावेसे वाटत नाही, ते आपल्याला वाटते. म्हणजेच हे शत्रू काय मानसिकतेचे आहेत हे अगदी स्पष्ट होते. म्हणूनच आपण शस्त्रसज्ज असल्याशिवाय तरणोपाय नाही. कारण सावरकर सांगतात, हे स्वातंत्र्याचे सोनेरी पान जर आपण शस्त्रसज्ज नसू तर काळे कुट्ट होऊन जाईल. पण सांगायला अतिशय आनंद होत आहे की गेल्या 1 दशकात आपली तिन्ही सैन्य दले आधुनिक आणि शस्त्रसज्ज होत आहेत. अनेक आधुनिक युद्धनौका, आधुनिक पाणबुड्या, आधुनिक क्षेपणास्त्र सैन्य दलात आली आहेत, येत आहेत. कधी नव्हे एवढी देशाच्या अर्थसंकल्पात संरक्षणाकरता भरीव तरतूद होत आहे. ट्रेनवरनं सुद्धा क्षेपणास्त्र दागण्यास आता आपल्याला सामर्थ्य आले आहे. आणि यावर कळस म्हणजे ऑपरेशन सिंदूर मधला आपला हुकमी एक्का ब्रह्मोस क्षेपणास्त्र आपण आता निर्यात करणार आहोत. अग्निवीर योजना ही सुद्धा सावरकरांच्या सैनिकीकरणाचा एक भाग आहे. महिलाही सैन्य दलात येत आहेत, यावरही सावरकर कायम आग्रही होते. प्रादेशिक सैन्यात सुद्धा महिलांना स्थान मिळणार आहे. भारत तिबेट पोलीस दलात सुद्धा महिलांची एक तुकडी स्थापन होणार आहे. म्हणजेच जसा सावरकरांना हवा होता तसाच शस्त्रसज्ज भारत होतो आहे. म्हणूनच ऑपरेशन सिंदूर सारख्या लष्करी योजना अंमलात आणून आपण आणि आपली लोकशाही सुरक्षित आहे. मित्रांनो, विषयाची शेवट एका संस्कृत श्लोकाने करतो. शस्त्रेन रक्षती राष्ट्रा शास्त्रचिंता प्रवर्तते. म्हणजेच जी राष्ट्रे शस्त्राने सुरक्षित आहेत त्याच राष्ट्रात शास्त्र, धर्म, परंपरा आणि कला भरभराटीला येतात. या श्लोकाचा भावार्थ समजून आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपले मत दान करताना देशाच्या सुरक्षेलाच प्राधान्य द्या, हीच कळकळीची विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.